नमस्कार. हिंदू धर्मात योग क्षेत्रात ओम या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ओम हा छोटासा शब्द वाटत असला तरी याच्या उच्चारणामध्ये प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक ताकद आहे. विश्वाचा पहिला ध्वनी ओम आहे असे म्हटले जाते. याच्या उच्चारणामुळे मन आणि शरीर सक्रिय होते. याचा जर योग्य रीतीने उच्चार केला तर शरीराला भरपूर प्रमाणात सकारात्मकता, शांती तसेच ऊर्जा मिळते. हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलेच आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. या दुसऱ्या भागामध्ये आपण ओमचा उच्चार कसा करावा हे बघणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याप्रमाणे ओमकार उच्चारण करा. अ, उ आणि म या 3 स्वरांपासून ओम हा शब्द बनलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण अ, उ आणि म हे 3 स्वर आहेत त्याचा सेपरेट असा चॅन्टिंग करणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्ही पद्मासनात किंवा कोणत्याही सुखासनात बसू शकता. ज्या आसनामध्ये ज्या स्थितीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटते त्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. आता सावकाश डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ ठेवा. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. आता सुरुवातीला अ आणि ज्या वेळेस आपण अ उच्चारण करतो त्यावेळी उजवा हात पोटावरती ठेवा आणि दीर्घ असा श्वास घ्या आणि ओ असं चॅन्टिंग करत असताना, उच्चारण करत असताना एक्झेट ब्रीद आउट तोंडावाटे आपोआप होतं. सुरुवात करूयात. इनहेल, दीर्घ श्वास भरा. आता तोंडावाटे माझा श्वास बाहेर सुटलेला आहे आणि ज्यावेळेस आपण अ बोलतो त्यावेळी पोटावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. हे झाले अ चे उच्चारण. आता उ चे उच्चारण बघूयात. त्यासाठी डावा हात छातीवरती ठेवा. छातीवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
दीर्घ श्वास घ्या. नाकावाटे दीर्घ श्वास घ्या. आता डोक्यावरती हात आपण ठेवायचा आहे आणि लिप्स बंद करून गाडीचा जसा आवाज येतो त्याप्रमाणे लिप्स बंद करून मचे उच्चारण करायचे आहे. नाकावाटे दीर्घ श्वास घ्या. नाकावाटे दीर्घ श्वास घ्या. नाकावाटे दीर्घ श्वास घ्या. नाकावाटे दीर्घ श्वास घ्या. अशा प्रकारे तुम्ही अ, उ आणि म या 3 स्वरांचे सेपरेट उच्चारण करू शकता. हे तुम्ही सुरुवातीला 5-5 वेळा उच्चारण करू शकता. तर या भागामध्ये आपण ओमच्या संधीचे सेपरेट उच्चारण पाहिलेले आहे. तर तिसऱ्या भागामध्ये आपण पूर्णतः ओम याचा उच्चार कसा करायचा ते बघूयात. धन्यवाद.